चाळीसगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती आणि उपसभापती पदाची निवड आज बिनविरोध पार पडली। या निवडीकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले होते। अखेर सभापतीपदी किशोर पाटील यांची बिनविरोध निवड झाली। विशेष म्हणजे मागील 5 वर्षांच्या कालावधीत ते बाजार समितीचे चौथे सभापती ठरले आहेत। तर उपसभापतीपदी वाघडू येथील संचालक राहुल पाटील यांच्या गळ्यात मानाची माळ पडली। बाजार समितीच्या प्रशासकीय इमारतीतील स्वर्गीय रामरावजी भाऊ सभागृहात ही निवडणूक पार पडली। निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून दीपक परदेशी तर सहाय्यक निवडणूक अधिकारी म्हणून नितीन पाटील यांनी जबाबदारी पार पाडली। त्यावेळी बाजार समितीचे संचालक मंडळ सदस्य तसेच सचिव जगदीश लोधे, सहाय्यक सचिव सतीश पाटील, शशिकांत तडकमल, ज्ञानेश्वर गायके व वरिष्ठ अधिकारी कर्मचारी यांनी सहकार्य केले। आज इथे निवडणूक झालेली आहे। आपण सभापती आपली निवड झाली, काय सांगता? आजच्या रामरावजी सभागृहामध्ये सहकार महर्षी रामरावजी उदयसिंह यांना स्मरण करून आपल्या तालुक्याचे आमदार आदरणीय मंगेदादा आणि आपले नगराध्यक्ष प्रतिभा वहिनी यांच्या नेतृत्वाखाली आणि सर्व आमचं संचालक मंडळ आज यांच्या सहकार्याने आज या ठिकाणी माजी चेअरमन म्हणून आणि व्हाईस चेअरमन म्हणून राहुल पाटील यांची निवड केली। या ठिकाणी सर्वप्रथम मी आदरणीय तालुक्याचे आमदार मंगेदादांच्या ठिकाणी मनापासून आभार मानतो की त्यांनी आज या ठिकाणी मला सर्वसाधारण सदस्याला त्यांनी संधी दिली, त्यामुळे त्यांचे मनापासून आभार मानतो। त्यासोबत या तमाम तालुक्यातील शेतकरी व्यापारी वर्ग हंबा व्यापारी वर्ग यांचे सुद्धा मनापासून आभार मानतो की आज यांनी आम्हाला भरघोस मताने निवडून या ठिकाणी आज माझ्या सगळ्या सर्वसामान्य माणसाला सभापती म्हणून निवड झाली। या सर्वांच्या सहकार्याने या ठिकाणी मी त्यांचे मनापासून आभार मानतो। खरं तर या ठिकाणी सभापती आपली वर्णी लागलेली आहे। येणाऱ्या काळात शेतकऱ्यांच्या हितासाठी कशा पद्धतीने निर्णय घेण्यात येणार? नक्कीच ही बाजार समिती शेतकऱ्यांची आहे, व्यापाऱ्यांची आहे, हमाल व्यापाऱ्यांची आहे। त्यांना योग्य न्याय देण्यासाठी आम्ही दोघं या ठिकाणी चांगल्या प्रकारे काम करू, जेणेकरून या ठिकाणी शेतकऱ्यांना चांगला भाव मिळेल। व्यापारी वर्गांशी संगमताने या ठिकाणी ज्यांना जास्तीत जास्त त्यांना शेतकऱ्यांना भाव मिळेल, जेणेकरून ही बाजार समिती चांगल्या प्रकारे या ठिकाणी जिल्ह्यामध्ये नाव कमेल, असं आम्ही दोघं प्रयत्न करू। पहिला सर्वप्रथम आता पत्रकाचा जो अजेंडा असतो, आज या ठिकाणी सर्वसामान्यांना जे शेतकऱ्यांना भाव जो मिळाला पाहिजे त्यासाठी आम्ही दोघं या ठिकाणी पुढाकार घेणार आहोत, जेणेकरून शेतकऱ्यांचा आलेला माल हा चांगल्या प्रकारे त्याला बाजारपेठ या ठिकाणी मिळाली पाहिजे। त्याबरोबर दुसरा जो आमचा प्रामुख्याने संचालक मंडळाचा हेतू आहे की या ठिकाणी शेतकरी आल्यानंतर त्याला सेम रेट या ठिकाणी त्याला पेमेंट मिळायला गेलं पाहिजे, हा प्रामुख्याने आमचा हेतू असणार आहे, जेणेकरून तो शेतकरी समाधानी या ठिकाणी गेला पाहिजे। आणि येणाऱ्या काही काळामध्ये जे मंगेदारांनी जे काही आम्हाला या ठिकाणी शेतकऱ्यांना जे स्वप्न दाखवलेले ते नक्कीच या ठिकाणी आम्ही दोघं मंगेदारांचे स्वप्न पूर्ण करू। जे काही याच्या आधी काही जे संचालक मंडळाने सभापतीने जे काही कामं केले, काही राहिले काम असेल ते आम्ही दोघं या ठिकाणी पूर्ण करू। जो शब्द मंगेदारांनी दिलेला आहे, काही शेअर असेल, अन्य काही अजून काही गोष्टी असेल, शेतकरी निवास असेल, त्या गोष्टी आम्ही नक्कीच प्रयत्न करू। शेतकऱ्यांना काय आव्हान देईल की आपण या ठिकाणी माल जेणेकरून जो आपण शेतातून माल आणणार तो थोडा चांगल्या पद्धतीचा आणला, तिथे आपल्याला चांगला भाव मिळेल। आणि आणताना जो माल व्यवस्थित आपण ट्रॅक्टरमध्ये किंवा व्यवस्थित प्रकारे आणला, जो व्यापारी वर्ग तिथं जो वांदा होतो तो वांदा होणार नाही। शेतकऱ्यांना एकच विनंती करेल, आपण आणलेला माल या ठिकाणी व्यवस्थित यार्डमध्ये लावावं आणि व्यापाऱ्यांशी संगनमताने काही गोष्टी असेल तर आम्ही संचालक मंडळ सर्व मध्यस्थी करून जेणेकरून शेतकऱ्यांना चांगला भाव मिळाला पाहिजे, अशी आम्ही या ठिकाणी शेतकऱ्यांना विनंती करू।